नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शिक्षण विभागाकडून साधना सप्ताह हा जो आहे हा राबवण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे. तर मित्रांनो, 2 ते 8 एप्रिल दरम्यान आपल्याला साधना सप्ताह राबवायचा आहे आणि या सप्ताह दरम्यान आपल्याला कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे किंवा ऍप आहे, या ऍपवर आपल्याला मित्रांनो 4 तासाचे कोर्स जे आहे ते कम्प्लीट करायचे आहे. तर मित्रांनो, या साधना सप्ताह अंतर्गत आपल्याला कर्मयोगी भारत पोर्टलवर कोणकोणते कोर्स कम्प्लीट करायचे आहे, त्याचे सर्टिफिकेट वगैरे डाउनलोड कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. साधना सप्ताह आपल्याला 2 ते 8 एप्रिल दरम्यान राबवायचा आहे आजपासून, आणि कर्मयोगी भारतवर त्या दरम्यान आपल्याला 4 तासाचे कोर्सेस जे आहे ते कम्प्लीट करायचे आहे. कोणते कोर्सेस कम्प्लीट करायचे, कशा पद्धतीने करायचे आहे, त्याचे सर्टिफिकेट वगैरे डाउनलोड कसे करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती, तसेच शासनाकडून जे परिपत्रक आलेलं आहे त्याची माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, हा जो उपक्रम आहे महत्वाचा, याचा जे परिपत्रक निघालेलं होतं ते केंद्र शासनाकडून निघालेलं होतं आणि याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा हे जे परिपत्रक आहे दिलेलं आहे. तर बघा, दिनांक 25 मार्च 2026 हे जे परिपत्रक आहे अत्यंत महत्वाचं असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचं, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई इथून हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. बघा, प्रति अवर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई, सर्व विभागीय आयुक्त. आणि विषय बघा, अत्यंत महत्वाचा विषय आहे. दिनांक 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबवण्याबाबत. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. भारत सरकार क्षमता विकास आयोग, सीबीसी आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे. पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. त्यास अनुसरून राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयगॉट पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे खालील कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टेकवारी 2.0 या कार्यक्रमाच्या वेळी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी आपल्याला कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे, या पोर्टलवर आपल्याला संपूर्ण जे विभाग आहे शासनाचे, त्या संपूर्ण विभागातील कर्मचाऱ्यांना, त्यामध्ये आपण शिक्षक सुद्धा होतो आणि सर्वच विभाग होते, सर्व कर्मचाऱ्यांना तिथे पोर्टलवर त्या लॉग इन वगैरे करून आपल्याला काही जे कोर्सेस आहे ते कम्प्लीट करायचे होते आणि त्याचे जे प्रमाणपत्र जे येतात ते प्रमाणपत्र आपल्याला आपल्या कार्यालयाला सादर करायचे होते. तर ते आपण केलेले आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला त्याच पद्धतीने हा जो साधना सप्ताह असणार आहे या दरम्यान आपल्याला काही जे कोर्सेस आहे ते करावे लागणार आहे आणि त्याचे प्रमाणपत्र आपल्याला वरिष्ठ स्तरावर सादर करायचे आहे. तर हा जो मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा जो सप्ताह असणार आहे, साधना सप्ताह, हा 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान चालणार आहे, म्हणजे आजपासून ते 8 एप्रिल पर्यंत. तर बघा, जे मे महिन्यामध्ये एक टेकवारी 2.0 हा कार्यक्रम होणार आहे, त्यामध्ये यामधील जे बक्षिसास पात्र असणारे कर्मचारी त्यांना प्रशस्ती पत्र देऊन तिथे सन्मानित करण्यात येणार आहे. तर बघा, मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव, प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, खुद्द विभाग अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय प्लस जिल्हाधिकारी कार्यालय अधिक विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदा साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आयगॉट कर्मचारी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस करावे. पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान 4 तासाचा असावा. आयगॉट पोर्टलवरील आकडेवारीनुसार सदर कोर्सेस दिनांक 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत पूर्ण करावे. आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सूचना निर्गमित कराव्या. राज्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे ही विनंती. आपली व्ही राधा, अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे आणि अत्यंत महत्वाचा हा जो सप्ताह आहे 2 ते 8 एप्रिल दरम्यान होणार आहे. आणि या अंतर्गत मित्रांनो, काही कोर्सेस जे असणार आहे त्या पोर्टलवर जे साधना सप्ताह अंतर्गत आलेले आहे आयगॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर, तर ते जे कोर्सेस असणार आहे ते
कमीत कमी 4 तासाचे कोर्सेस आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर मित्रांनो या अंतर्गत जे केंद्र शासनाचे जे परिपत्रक निघालेले होते ते सुद्धा इथे दिलेले आहे. तर खाली इथे जोडलेले आहे ते. तर त्यानंतर बघा साधना सप्ताह कशा पद्धतीचा असणार आहे, काय असणार आहे याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती इंग्रजीमध्ये हे प्रपत्र असणार आहे मित्रांनो, आणि याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो हे प्रपत्र आपण बघणार नाही. आता आपण सरळ जाणार आहोत आयगॉट कर्मयोगी भारत या पोर्टलवर. त्या पोर्टलवर जाऊन मित्रांनो नेमकं आपल्याला कशा पद्धतीने हे जे साधना सप्ताह आहे या अंतर्गत कोणते कोर्सेस करायचे आहे, याची यादी कशा पद्धतीने असणार आहे, कोणते कोर्सेस असणार आहे, हे संपूर्ण मी आपल्याला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याची पीडीएफ सुद्धा मी आपल्याला डाउनलोड साठी देणार आहे. तर आता आपण सरळ जाणार त्या पोर्टल. मित्रांनो आपण पोर्टलवर जाण्या अगोदर एक पीपीटी मी आपल्याला दाखवणार आहे, महा साधना सप्ताह म्हणून. तर या सप्ताह दरम्यान कशा पद्धतीचा हा सप्ताह असणार आहे, काय असणार आहे याची थोडक्यात माहिती या पीपीटीच्या द्वारे इथे दिलेली आहे. तर थोडक्यात माहिती आपण हे जाणून घेणार आहोत इथे. आणि संपूर्ण कोर्सेस कोणकोणते असणार आहे या साधना सप्ताह दरम्यान जे आपल्याला पूर्ण करायचे आहे त्याची सुद्धा माहिती इथे असणार आहे. तर बघा इथे एक्झाम्पल ऑफ कोर्सेस अशा पद्धतीचे ते असणार आहे. आणि त्याची जे वेळ असणार आहे त्या कोर्सेसची, किती वेळाचा कोर्स आहे तो कोर्स सुद्धा तिथे खाली दिलेला असणार आहे त्याची वेळ. तर ते कोर्सेस मित्रांनो कमीत कमी आपले 4 तास त्याची कंप्लीट झालेली पाहिजे अशा पद्धतीने ते कोर्सेस आपल्याला पूर्ण करायचे आहे. 4 ते 5 कोर्सेस मित्रांनो आपल्याला कंप्लीट करावे लागणार आहे, तेव्हाच आपले 4 तास जे असणार आहे ते पूर्ण होणार आहे. तर बघा अशा पद्धतीचं हे असणार आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो उपक्रम असणार आहे हा राज्यातील तसेच देशातील संपूर्ण जे विभाग असणार आहे शासकीय विभाग त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा मित्रांनो आयगॉट कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे यावर आपण जे कोर्सेस कंप्लीट केलेले होते, कर्मचारी होते सर्व विभागाचे, त्यांना ते सर्व लागू होते. तर बघा बिगिनर लेवल कोर्सेस म्हणून आहे इथे. तर हे जे कोर्सेस मित्रांनो या यादीमध्ये आपल्याला दिसत आहे हे संपूर्ण कोर्सेस आपल्याला तिथे करता येणार आहे. बरेचसे कोर्सेस आहे आणि आपल्याला अगदी सहजपणे करता येणार आहे. तर मित्रांनो आपल्याला या कोर्सेसमध्ये हे जी निळी लिंक दिलेली आहे मित्रांनो, या लिंकवर जरी आपण क्लिक केलं तरी आपण सरळ या कोर्सेसवर जाणार आहात. तर मित्रांनो मागच्या वर्षी आपण आयगॉट कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे यावर आपण संपूर्ण ते कोर्सेस वगैरे कंप्लीट केलेले होते. जर आपल्या मोबाईल ऍपमध्ये सुद्धा ते करता येणार होते आणि पोर्टलवर सुद्धा करता येणार होते. तर बहुतेक जणांनी ते ऍपवरच केलेले होते, ऍपवर ते सोप्या पद्धतीने करता येणार होते. तर आपल्या मोबाईलमध्ये जर मित्रांनो ते ऍप जर उडालेलं असेल किंवा आपलं नसेल तर आपल्याला परत ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला तिथे आपला आयडी पासवर्ड टाकून ते सुरू करायचं आहे आणि लगेचच आपल्याला ते करता येणार आहे. तर आपण सरळ आता जाणार त्या ऍपवर आणि प्रत्यक्ष मी आपल्याला ते दाखवणार. माझ्या मोबाईलमध्ये हे जे ऍप आपल्याला दिसत आहे हे आयगॉट कर्मयोगी भारत हे ऍप आहे. याला मी ओपन करून घेतो. याला ओपन केल्यानंतर मित्रांनो बघा सुरुवातीलाच आपल्याला अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसणार आहे. इथे आपल्याला आपली जी प्रोफाईल आहे, आपण आता बरेच दिवसानंतर या ऍपवर येणार आहात, तर आपल्याला इथे आपली जी प्रोफाईल आहे हे अपडेट करण्यासाठी सांगणार आहे. तर इथे आपल्याला हे स्किप करून टाकायचं आहे. इथे अपडेट वगैरे केलं नाही तरी चालणार आहे. तर याला मी क्रॉसवर क्लिक करतो. तर बघा आपल्याला इथे अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसत आहे. इथे बघा साधना सप्ताह असं समोरच येणार आहे आपल्या. युअर पार्टिसिपेशन मॅटर, कमिट टू 4 hours ऑफ लर्निंग, म्हणजे कमीत कमी 4 तास आपल्याला तिथे 4 तासाचे जे कोर्सेस आहे ते कम्प्लीट करायचे आहे. तर मित्रांनो बघा आपल्याला इथे हे जे इंटरफेस दिसत आहे अशा पद्धतीचा, खाली जर आपण आलो तर आपलं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे. मागे आपण काय काय कोर्सेस कम्प्लीट केले, किती वेळाचे कम्प्लीट केले हे संपूर्ण आपल्याला इथे दिसणार आहे. तर बघा आता आपल्याला आपला जो मेन विषय आहे तो आहे साधना सप्ताह अंतर्गत जे काही कोर्सेस आपल्याला कम्प्लीट करायचे आहे ते कसे करायचे. तर बघा यावर आपण आता सरळ क्लिक करू. हा जो चौकोन दिसत आहे साधना सप्ताहाचा यावरच आपण आता क्लिक करून घेणार आहे. यावर क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे साधना सप्ताह म्हणून. इथे बघा संपूर्ण डेट वगैरे लिहिलेली आहे 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 पर्यंत. तर आपल्याला मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघा AI दक्ष म्हणून असणार आहे. अशा पद्धतीने हे जे आहे इथे आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही कोर्सेस दिसणार आहे. यापैकी काही कोर्सेस आपण कम्प्लीट करून घेऊ शकता. तर हा जो इंटरफेस उघडलेला आहे मित्रांनो, इथे जवळपास 16 कोर्सेस असणार आहे. इथे जे दिसत आहे 16 कोर्सेस आणि हे 28 तासाचे असणार आहे. तर यापैकीच आपण 4-5 कोर्स केले तरी आपले 4 तास पूर्ण होणार आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे सुरू करण्यासाठी हे कंटेंट जे आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो
आता हे कोर्सेस अशा पद्धतीने दिसणार आहे. तर बघा, हा आहे पहिला कोर्स, हा दुसरा, हा तिसरा. तर मी जवळपास हे कंप्लीट केलेले आहे आज. त्यामुळे इथे आपण कंप्लीट केल्यानंतर मित्रांनो हे सर्टिफिकेटचे जे बटन आहे ते इथे येणार आहे आणि यावर क्लिक करून आपण आपलं जे सर्टिफिकेट असणार आहे संबंधित कोर्सचं ते आपल्याला डाउनलोड करता येणार आहे अगदी सहजपणे. तर बघा, हे जे कोर्सेस आहे हे जवळपास इथे 15 ते 16 कोर्सेस आहे मित्रांनो. आणि हे सर्व हे जे साधना सप्ताह आहे यासाठी लागू असणार आहे. तर यापैकी आपण 4 ते 5 कोर्स केले तरी आपलं जे 4 तास आहे ते पूर्ण होणार आहे. तर बघा, आम्ही जवळपास 5 ते 6 कोर्स आपल्याला कंप्लीट केलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला साधना सप्ताह अंतर्गत जे आपल्याला कोर्स कंप्लीट करायचे आहे ते करता येणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, साधना सप्ताह हा जो आहे या अंतर्गत जो लाईव्ह आपल्याला जर याचं बघायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला बघता येणार आहे. तर बघा, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला खाली जर आपण आलो तर साधना संवाद ड्युरिंग दिस वीक म्हणून आहे. या आठवड्यामध्ये काय काय आहे तर इथे जर आपण क्लिक केलं तर बघा, इथे संपूर्ण लाईव्ह जे असणार आहे त्याचं ते आपल्याला बघता येणार आहे. तर आजच्या तारखेमध्ये मित्रांनो इथे लाईव्ह जे होतं 2 तारखेला 10 वाजता ते सुरू झालेलं होतं. आम्ही ते सुद्धा बघितलेलं होतं. त्यानंतर इथे संपूर्ण या साधना सप्ताह अंतर्गत खूप चांगली माहिती इथे होती मित्रांनो. हा एक क्लास होता तिथे, डिजिटल टेलिमेडिसिन के साथ प्राचीन आयुर्वेद का एकीकरण म्हणून खूप सुंदर अशी तासिका होती, आम्ही ही बघितलेली होती. तर मित्रांनो, साधना सप्ताह उपक्रम जो आहे या अंतर्गत आपल्याला कमीत कमी 4 तासाचे कोर्सेस पूर्ण करायचे आहे. कशा पद्धतीने करायचे आहे, काय करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जे परिपत्रक आलेले आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही संपूर्ण माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या अंतर्गत मित्रांनो जे काही परिपत्रक आहे, जे काही लिंक्स वगैरे आहे त्या संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर सध्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असते का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.